नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। जय आणि अदितीची ही जोडी कार्यदुरावामधून आपल्या सगळ्यांना भेटायला आली आणि घराघरात जाऊन पोहोचली। खरं तर ती आपल्याला आपल्याच आयुष्याचा एक भागही वाटू लागली। मात्र त्यानंतर सिरियल संपली असली तरी ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावरती आपल्याला भेटायला आली आणि स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून या दोघांनी रंगमंचावरही धमाल उडवून दिली। या सगळ्या प्रवासाबद्दल या कलाकारांकडून आपल्याला जाणून घ्यायचंय, तेव्हा मग पाहूयात आज चॅट कॉर्नर वरती तुम्हाला भेटायला कोण आलंय। सगळ्या तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला होता जय। कधी तो अदितीच्या जवळ असायचा तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की अदितीच्या जवळ का, जय खरं तर आम्हाला आमच्या जवळ हवाय। सुयश, तुझं खूप खूप स्वागत चॅट कॉर्नर वरती। थँक्यू। आणि स्ट्रॉबेरीच्या माध्यमातूनही तू आम्हाला भेटायला आला होतास, तेव्हा पण बऱ्याच तरुणींना असं वाटत होतं की पुन्हा एकदा अदिती बरोबरच, अरे आम्हाला आवडेल जय बरोबर बोलायला। नाही, आता आम्हालाही तसंच व्हायला लागलं की सारखं सारखं जय अदिती सोबत नको, त्यामुळे आम्ही पण काही ठिकाणी आता जरा वेगळे वेगळे राहायला लागलोय। ओके। आणि आज खरं तर आज आपल्याला भेटायला जय आलेला आहे, त्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे तो सुयश टिळक म्हणून काही सोशल वर्क करतो आणि त्यामध्ये डेफ अँड डम मुलांसाठी, मूकबधीर मुलांसाठी त्याने गेल्या 1 वर्षभरापासून जे काम सुरू केलेलं आहे त्या कामाची नोंद आता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे। सुयश, ते नेमकं काम काय आहे आणि काय रेकॉर्ड झालाय? ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्ही गणपतीतच पालकत्व नावाची एक योजना सुरू केली होती, ज्या योजनेअंतर्गत कर्णबधीर मुलं जी इकॉनॉमी नॉर्मल इकॉनॉमी लेवलपेक्षा खाली आहेत, लोअर इकॉनॉमी क्लासमधली जी स्टुडंट्स आहेत ज्यांना अगदी स्वतःचं बेसिक एज्युकेशनसुद्धा कंप्लीट नाही करतायत आणि त्याचा प्रॉब्लेम एवढंच असतो की त्यांना त्यांच्या वर्षभराचा एक एज्युकेशनचा खर्च फक्त 5,000 रुपये असतो आणि तोही परवडत नाही। त्यामुळे ते एज्युकेशनमधनं ड्रॉपआउट होतात आणि मग कुठेतरी वेगवेगळी कामं शोधून तिथे कामाला लागतात। सो हा जो एकंदरीत त्यांचं एज्युकेशन पूर्ण न होण्याचा प्रॉब्लेम होता, तो मी विद्या महामंडळाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा मला त्या मुलांचा कार्यक्रम बघताना कळला। तर मला असं झालं की यार, मी लहानपणापासून या मुलांना बघतोय आणि माझ्या आजूबाजूला अशी बरीचशी लहान मुलं आहेत की जी त्यावेळेला माझी मित्रमैत्रिणी होती, पण जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं कदाचित माझ्या सेन्सिबिलिटीज वाढत गेल्या आणि मला माझं ज्यांच्याशी पटकन पटतं किंवा माझं ज्यांच्याशी लवकर जुळतं त्यांच्यासोबत मैत्री वाढवायला आवडायचं। सो मला असं झालं की ह्या मित्रांसाठी हळूहळू मीच काही करेन असं झालं। म्हणजे मीच थोडाफार यांच्याकडे दुर्लक्ष केलंय की काय, आणि त्या मुलांचा तो कार्यक्रम बघताना ती कल्पना डोक्यात आली पालकत्वाची, जी अभय आपटे म्हणून पुण्याचे खूप नावाजलेले वकील आहेत जे लक्ष्मणराव आपटे प्रशाला सुद्धा चालवतात, त्यांच्यासमोर आम्ही दोघांनी मिळून हे डिस्कस केलं आणि पालकत्वाच्या अंडर आम्ही या मुलांचं बेसिक एज्युकेशन पालकत्व घेतो त्यांच्या एज्युकेशनचं, म्हणजे त्यांचा दर वर्षाचा खर्च आम्ही करतो। सो ह्याच मुलांना घेऊन सुमित पाटील जो मुंबईचा आहे, ज्यांनी लोअर परळला त्याचं पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, जिथे तो दरवर्षी वेगवेगळे सामाजिक एलिमेंट्स घेऊन गणपतीचा देखावा करतो। तर यावर्षी त्यांनी 108 दुर्लक्षित एलिमेंट्सकडनं हे देखावे बनवून घेतले किंवा हे गणपती बनवून घेतले, त्यातली ही मुलं होती। आणि लकीली आम्हाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनी ही संधी दिली की जानेवारीच्या त्यांच्या इश्यूमध्ये आम्ही हा रेकॉर्ड करू शकतो। तर हा विक्रम ॲक्च्युली असा आहे की या 25 ह्या कर्णबधीर मुलांपैकी जी स्पेशल मुलं आहेत त्यातल्या 25 जणांनी केवळ 3 तासाच्या आत 108 शाडूच्या मातीचे गणपती बनवलेत आणि ते 1.5 फुटी उंचीचे आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचा मोल्ड न वापरता केलेले, हाताने केलेले गणपती आहेत। सो त्यांनी तो विक्रम केलेला आहे। आणि आता ट्रेनिंग कधी दिलं त्यांना ट्रेनिंग खरं तर सुमित आणि त्याचे सगळे सहकारी आणि शाळेतल्या सगळ्या ज्या मॅम होत्या त्यांनी ॲक्च्युली खरं तर फक्त अर्धा तास किंवा अर्धा दिवस रादर आम्हाला त्यांना सांगता आलं, 3-4 तास आम्हाला मिळाले आणि आम्हाला त्यांना सांगता आलं की काय करायचं आहे। पण ही स्पेशल चिल्ड्रन का आहेत किंवा यांना स्पेशल का म्हटलं जातं याचा साक्षात्कार आम्हाला काल तो विक्रम पूर्ण करताना आला, कारण खरंच 3 तास ते बसू शकतील याच्याबद्दल कुठल्याच मॅमची गॅरंटी नव्हती, कुठल्याच त्यांच्या शिक्षिका याबद्दल खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हत्या की अरे हे वेळेत येतील किंवा 2-2, 3-3 तास एका जागी बसतील, कारण खूप चंचल असतात ते।
आणि त्यांना आपण काय सांगतोय हे कळायलाच खूप वेळ जातो. सो तरी सुद्धा त्यांनी फारच कमी वेळात 3 तासात किती मूर्ती बनवल्या त्यांनी? 108 108 मूर्ती बनवलेल्या आहेत आणि शाडूच्या त्या सुद्धा. सो खरंच ग्रेट विक्रम झालेला आहे. या मूर्तींचं पुढे काय करणार आहेत, काय नियोजन आहे? आता ह्या मूर्ती सगळ्यांना गणेशोत्सवात बघायला मिळतील. पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सवात ह्या सगळ्या मूर्ती ठेवल्या जाणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त सुमितनी ज्या इतर दुर्लक्षित घटकांकडनं पण ह्या मूर्ती बनवून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा तिथे बघायला मिळणार आहेत. म्हणजे हे एक वेगळं, म्हणजे सुयश टिळक याची ही वेगळी ओळख सांगणारी ही जी गोष्ट आहे त्यामुळे ती सुरुवातीला घेतली. अभिनेता म्हणून आम्हाला तू माहिती आहेस, पण तुझं हे जे सामाजिक भान आहे त्याबद्दलही हॅट्स ऑफ. आम्हाला स्ट्रॉबेरीमध्ये ना पहिलं जे पोस्टर बघायला मिळालं तेच एकदम भन्नाट होतं. म्हणजे रंगभूमीवर कदाचित इतकं असं काय म्हणतो बोल्ड फोटोशूट कधी झालं नसेल. सो काय त्याच्या मागची कल्पना? बोल्ड मी नाही म्हणणार त्या फोटोशूटला. मला वाटतं की ती खूप गोड मुमेंट होती एका कपल मधली आणि ते कपलच आहे नाटकामध्ये. सो मला वाटतं की ते बोल्ड होतं की नाही आय डाऊट, पण ते गोड होतं. ती प्रेमाची मोमेंट होती त्यांची. आणि हे पोस्टर का करावं हे अभिजित साटमला आम्ही विचारलं तेव्हा त्याचं म्हणणं खूप क्लिअर होतं की आपल्या नाटकाचं नाव स्ट्रॉबेरी आहे आणि त्याच्या मते स्ट्रॉबेरीची एक खूप वेगळी अशी चव असते. म्हणजे आपण त्याला धड गोडही म्हणू शकत नाही, धड आंबटही म्हणू शकत नाही, तुरटही काही, म्हणजे त्याला त्या चवीला एक डेफिनेट नाव नाही आहे. पण ती खाल्ल्यानंतर आपल्याला छान वाटतं किंवा स्ट्रॉबेरीचं एक टेस्ट आल्यानंतर आपण थांबत नाही एक खाऊन. सो ती जी एक प्रेमाशी रिलेट करायला गेलं जर स्ट्रॉबेरीची चव, तर प्रेमात पडणाऱ्या लोकांचंही असंच होतं की पुन्हा पुन्हा ते वेगवेगळ्या कारणांसाठी त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडत राहतात आणि ते कुठेतरी त्या नाटकात सुद्धा दाखवायचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते पोस्टर असं असावं असं अभिजितचं म्हणणं होतं, ज्याला सुरुची आणि मी त्यांनी आम्हाला दोघांना विचारलं तुम्ही दोघं कम्फर्टेबल आहात ना, तर आम्हाला त्यांनी एक्सप्लेन केल्यानंतर वी वर ऑब्व्हियसली ओके विथ दिस. आणि थँकफुली त्या पोस्टरनी आम्हाला नक्कीच खूप अटेन्शन मिळवून दिलं, कारण मालिका जस्ट संपली होती आणि मालिका संपल्या नाटक सुरू होत आहे. सो पुन्हा प्रेक्षक आम्हाला तितकंच प्रेम देतील की नाही याची खात्री नव्हती, ती कधीच नसते. पण प्रेक्षकांनी पण त्या पोस्टरला खूप छान वेलकम केलं आणि सगळ्या इंडस्ट्रीनी खूप छान सपोर्ट केला. म्हणजे सगळ्याच मित्रमैत्रिणी आणि त्या पोस्टर मधून असं वाटत होतं की मग आता नाटकात काय असेल म्हणून सगळे असे म्हणजे नाटकाला येताना बरेचसे जण आधी फोन किंवा मेसेज करून विचारतात की आमची लहान मुलगी आहे किंवा मुलगा आहे तर त्याला काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे ना. तर असं काही नाही आहे नाटकात जे प्रॉब्लेमॅटिक आहे ते फक्त पोस्टरवर आहे. नाटक एक प्रेमाची गोष्ट सांगणारं आहे. फक्त या नाटकात वेगळेपणा असा आहे की जय आणि आदिती नाही आहेत याच्यात. रवी प्रकाश जान्हवी ही दोन कम्प्लिटली वेगळी कॅरेक्टर्स आहेत जी कदाचित आम्ही दोघांनी कधी केली नव्हती. आणि रवी प्रकाश इज व्हेरी व्हेरी डिफरंट कॅरेक्टर आणि मला ते करताना खूपच मजा आली. माझा लुक जर बघितला असेल, आत्ता मी जरा पुन्हा ट्रिम केली आहे दाढी, पण खूप दाढी वाढवलेला, भरपूर केस वाढलेला आणि असा एक प्रेमात हारलेला माणूस असतो तसा एक लुक होता त्याचा. आणि तो भयंकर हुशार आहे रवी प्रकाश आणि तो लिहितो, तो लेखक आहे, तो कवी आहे आणि तो अशा एका व्यक्तीच्या प्रेमात पडलाय की जिला त्याच्या कविता, त्याचं लेखन, त्याची प्रतिभा खूप आवडते आणि तो त्या प्रेमात आंधळा झालाय, ऑलमोस्ट तो वेडा झालाय त्या प्रेमात. पण तो हे विसरतो एका पॉईंट नंतर की हे प्रेम नसून ही त्याला लागलेली एक सवय आहे आणि कुठेतरी प्रेमाच्या नावाखाली तो तिला फॉर ग्रँटेड घेतोय आणि मग त्यातून येणारे ट्विस्ट एक्झॅक्टली. आणि त्यात ती त्याला सोडून गेल्यानंतरचा त्याला होणारा सगळा त्रास हा त्या नाटकात दिसतो. आणि प्रेमात पडणं म्हणजे दरवेळेला नॉट नेसेसरी की आपण आयुष्यभर ते नातं निभावलं पाहिजे, त्या वेळेची ती कमिटमेंट असते असं आजच्या जनरेशनचं म्हणणं आहे. आणि ते थोड्याफार फरकाने खरं पण आहे, खोटं पण आहे. म्हणजे नाटक बघायला येणारे बरेचसे जे वयस्कर मंडळी असतात त्यांचं असं म्हणणं असतं की असं कुठे असतं, आम्हाला नाही हे पटत, आम्ही नाही का आता. म्हणजे तुम्ही दोन्हीचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत नात्यांमधले त्याही ठेवलेल्या आहेत आणि आत्ताच्या जनरेशनला कनेक्ट करणारं हे जे नाटक आहे तेही तुम्ही निश्चितच बघू शकाल. मात्र आत्ता जे सुयशने सांगितलं ना की या नाटकातलं त्याचं जे कॅरेक्टर आहे ते अष्टपैलू आहे, तसा सुयश देखील अष्टपैलू आहे. तो फक्त अभिनेता नाही आहे, त्याचं सामाजिक भान आपल्याला बघायला मिळालंय आणि आणखीन त्याच्यातल्या खिलाडू वृत्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा चॅट कॉर्नर.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चॅट कॉर्नर आणि चॅट कॉर्नर वरती आपल्याला भेटायला आलेला आहे सुयश टिळक. सुयश, आज आता अगदी म्हणजे तू इथे आपल्या गप्पा संपल्या की तू नाटकासाठी निघणार आहेस. सो तिसरी घंटा वाजण्यानंतर काय असतं मनामध्ये दर प्रयोगाला? आज वाक्य विसरायची नाही आहेत. नाही, ॲक्च्युली या नाटकात खूप बोलायचं आहे आणि खूप पल्लेदार वाक्य आहेत आणि कोणीही चुकू नये अशी प्रार्थना असते आज प्रत्येक प्रयोगाच्या आधी. कारण 50 प्रयोग झालेत आणि तरीसुद्धा प्रत्येक प्रयोगाला अरे आज पहिलाच आहे असं एक फिलिंग असतं मनात. आणि तिसरी घंटा झाल्यानंतर एक ऑटोमॅटिक अंगात असं एक एनर्जी संचारते की आता प्रयोग आहे, लाईव्ह ऑडियन्स आहे आणि काय होणार आहे माहीत नाही, कुठल्या वाक्याला लोक काय रिॲक्ट होतील ते माहीत नाही. सो ते थ्रिलिंग ॲटमॉस्फिअर तयार होतं आपोआप आणि पहिलं पाऊल स्टेजवर टाकेपर्यंत ते टेन्शन असतं. सो एकदा प्रयोग पडलं की मग एकदा प्रयोग सुरू झाला की जरा रिलॅक्स वाटतं की चला सुरू झालंय बाबा. अभिनेता म्हणून तुझा प्रवास हा प्रायोगिक नाटकांपासून सुरू झाला. म्हणजे पुण्यामधल्या अगदी छोटेखानी थिएटरमध्ये तुझं जे अभिनेता म्हणून एक पाऊल पडलं, त्यानंतर सिरियल, मग जयचा रोल आणि आता स्ट्रॉबेरी मधला हा तुझा रोल. हे सगळा हा प्रवास कसा आता म्हणजे प्रायोगिक नाटक, सिरियल आणि कमर्शियल नाटक ह्याच्यात कुठे तू शोधतो? सुयश कुठे असतो याच्यामध्ये? रमतो कुठे सुयश? मी ॲक्च्युली सगळीकडे रमतो. कारण मला असं वाटतं की ते नाही केलं तर मग कलाकार म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून तुम्हाला मजा जर येत नसेल तुम्ही जे करताय तर मग ते करण्यात काही अर्थ नाही. सो मी जेव्हा कॉलेजच्या इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स असतील किंवा पुण्यात आसक्तसारख्या नावाजलेल्या थिएटर ग्रुपसोबत काम करणं असेल, त्यांच्यासोबत काम करतानाही जितकी मजा यायची तेवढीच काम करताना मजा मला टेलिव्हिजनला सुद्धा येते आणि टेलिव्हिजन नंतर फिल्म्सला काम करतानाही तितकीच मजा आली. फिल्म्स बद्दल तुझं काय म्हणणं? मला फिल्म्स सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतात ह्या तिन्ही फॉर्म्समध्ये. कारण नाटकाचं कसं असतं की एखादा प्रयोग वाईट होऊच शकतो किंवा एखाद्या प्रयोगात काही ना काहीतरी चुकामुक होऊच शकते. ती करेक्ट करायला तुमच्याकडे पुढचा प्रयोग असतो, म्हणून त्याला प्रयोग म्हटलं जातं की प्रत्येक प्रयोग हा वेगवेगळा असतो आणि आधीचा प्रयोग हा पुढचा प्रयोग हा आधीच्या प्रयोगासारखा नसतो. सो मला वाटतं नाटकात ती तुम्हाला सतत एक वेगळी एक्सपेरिमेंट करण्याची संधी उपलब्ध असते. टेलिव्हिजनला कधीतरी तुमची तब्येत खराब असेल किंवा कधीतरी खूप शूटिंग करून तुम्ही आला असाल आणि एखादा सीन तुम्ही कंटाळवाण्या मूडमध्ये जरी केलात तरी पुढचा सीन तुम्हाला फ्रेश मूडमध्ये करता येतो आणि आजचा एपिसोड, उद्याचा एपिसोड पुन्हा तिथेही तुम्हाला स्कोप आहे. पण फिल्मला तसं काहीच नाही आहे. फिल्मला एकदा शूट झालं की ते दॅट इज फायनल. त्यामुळे खूप जास्त क्लॅरिटी असावी लागते कॅरेक्टर्सची आणि त्यामुळे मला वाटतं फिल्मचा विचार खूप सिरियसली केला जातो एक आर्टिस्ट म्हणून फिल्म कुठलीही करताना. त्यामुळे कुठलंही प्रोजेक्ट आलं आणि ते केलं असं होत नाही. त्याचा एक कॅरेक्टर म्हणून त्याचा एक लॉंग लास्टिंग त्याचा काय इफेक्ट राहणार आहे याचा विचार करून मग ते काम केलं जातं. त्यामुळे मला वाटतं त्यामुळे ती जरा जास्त म्हणजे त्याच्यासाठी जास्त वेळ देऊन आणि त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन करायला लागतं. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे आणि आज क्रिकेटची मॅच आहे. टीम इंडिया आज वेस्ट इंडिज बरोबर असणार आहे. तू सुद्धा कधी काही क्रिकेट खेळलेला आहेस. सो क्रिकेट, स्विमिंग आणि अभिनय या सगळ्या याच्यामध्ये काय निवडतोस? आणि क्रिकेटची मॅच कुठे चालू असेल आणि प्रयोग सुरू असेल तर असं कधी होतं की मॅच सुरू आहे सो स्कोर वगैरे? असं कधीच नाही होत. माझं लक्ष पूर्णपणे म्हणजे शूटिंगच्या वेळेला बरेचदा असं व्हायचं की इंडिया पाकिस्तान किंवा अशी कुठली तरी मॅच असली की यार अर्ध लक्ष तिकडे लागायला असायचं. पण आमच्याकडे सेटवर लाईट दादा, कॅमेरा दादा किंवा बाकी बरेचसे जण कानात हेडफोन घालून फिरत असायचे. मग त्यांना कोणाला तरी स्कोर विचारलं की मग पुढचा बराच वेळ प्रश्न नाही पडायचा. माझं थँकफुली असं होत नाही की एकीकडे क्रिकेट आणि एकीकडे काम. माझं लक्ष पूर्णपणे कामाकडे असतं आणि निवडायचं म्हटलं तर ऑब्व्हियसली मी अभिनय निवडेन कारण तो निवडलेला आहे. त्यामुळे त्याच्यात जी मला मजा येते ती मला स्विमिंग आणि क्रिकेटमध्ये तेवढी नाही. स्विमिंगमध्ये खूप रमतो मी, मला खूप वेळ पोहायला आवडतं. पण आता तेही फार कमी झालंय कारण वेळच तेवढा पण फिटनेस दिला तुला या दोन गोष्टींनी? हो नक्कीच. मी आत्ताही खूप प्रवास करतोय आणि भयंकर मी आत्ता नुकताच लडाखला पण जाऊन आलो बाईकवर. सो मला वाटतं हे स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंसं थकवा जरी कितीही आला असला तरी काठमानाने उभं राहून आणि
स्वतःच्या पायावर उभं राहून अख्खा दिवस निभावून नेऊ शकतो एवढा कॉन्फिडन्स स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमुळे आहे. आणि कितीही काय म्हणतात कष्ट पडले किंवा बरेचदा असं होतं की खूप इन्सिक्युरिटीज तयार होतात, पण स्पोर्ट्समुळे देर इज अ व्हेरी हेल्दी खिलाडू वृत्ती ती एक निर्माण होते. छान पद्धतीने ऍक्सेप्ट करता येतं दुसऱ्याचं यशही तितक्याच चांगल्या तुझ्या पद्धतीने नावातच receive सुयश करता येतं. असल्यामुळे मला नाही वाटत तुला यश फार काळ असं हे तुझ्यासोबत तो काही खेळ खेळू शकेल. ते तुझ्या बरोबर राहणारच आहे. तुझ्या सगळ्या पुढच्या प्रयोगांसाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी एबीपी माझाकडून तुला खूप खूप शुभेच्छा. असाच येत राहा आमच्याशी गप्पा मारत. थँक्यू. सो आज चॅट कॉर्नरवरती आपण इथेच थांबतोय. पुढच्या शनिवारी भेटणार आहोत एका वेगळ्या कलाकारासोबत. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. आज कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा.